नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी डाळ आणि तांदूळचे आप्पे बनवून दाखवणार आहे। गरमागरम आप्पे आणि शेंगदाणा चटणी सोबत अतिशय छान लागतात। तर यासाठी सगळ्यात आधी मी या ठिकाणी 1 कप इडली तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ बाजारात पण मिळतो आणि त्यामध्ये अर्धा कप उडीद डाळ मी घालत आहे। त्यासोबत पाव वाटी हरभरा डाळ मी घालत आहे किंवा 4 चमचे पण तुम्ही घेऊ शकता हरभरा डाळ। त्याच्यानंतर मी अर्धा कप पोहे यामध्ये घालत आहे। आता मी हे 3दा पाण्यात धुवून घेणार आहे आणि नंतर ते मी पाण्यात भिजत घालणार आहे। या ठिकाणी मी हे पाण्यात धुवून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी पाणी घालत आहे। तर पाणी घातल्यानंतर 8 तासासाठी मी ते भिजत ठेवणार आहे आणि आता मी हे झाकून ठेवत आहे। 8 तासानंतर हे सगळं मी या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे। तर या ठिकाणी जे पाणी आहे ते मी एका वाटीत काढून ठेवलेलं आहे, त्यामुळे पाण्याची आवश्यकता नाहीये। हे असंच मिक्सरमधून मी बारीक करून घेणार आहे। अगदी गरज वाटेल तरच तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता, पण आपल्याला हे साधारण जाडसर मिक्सरमधून काढून घ्यायचे, रवाळ असं पीठ। तर अशा प्रकारे मी हे जाडसर म्हणजेच थोडंसं जाडसर रवाळ पीठ काढून घेतलेलं आहे। आता मी हे झाकून ठेवत आहे। तर आता रात्री मी हे पीठ काढून घेतलेलं आहे, त्यामुळे आता रात्रभर मी झाकून ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी आप्पे बनवणार आहे। तर ही आंबवण्याची प्रोसेस छान होते, त्यामुळे रात्रभर मी हे पीठ झाकून ठेवणार आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी सगळ्यात आधी शेंगदाणा चटणी करून घेणार आहे। तर यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, मिक्सरच्या भांड्यात ते घेतलेले आहेत। यात 4 लसूण, अद्रक हे घातलेलं आहे। यामध्येच मी अर्धा चमचा लाल तिखट किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यात लाल तिखट घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ ते पण यामध्ये घालत आहे। साखर पण मी यामध्ये अर्धा चमचा घालत आहे आणि थोडी कोथिंबीर या ठिकाणी मी घातलेली आहे। त्यासोबतच 2 चमचे दही हे सुद्धा मी या मिक्सरच्या भांड्यात घालत आहे। तर दही हे ऑप्शनल आहे, दही नाही घातलं तरी चालेल, कारण अशी सुद्धा ती चटणी आपण बनवू शकतो। दही घातलं तर चवीला ती छान लागते। तर दह्याच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घेऊ शकता। आणि आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालत आहे आणि आता हे मिक्सरमधून बारीक करून घेत आहे। तर मिक्सरमधून मी ही चटणी बारीक करून घेतलेली आहे, ती मी या भांड्यात काढून घेतलेली आहे। आता मी फोडणी करत आहे। या ठिकाणी मी कढईत 4 चमचे तेल घेतलेलं आहे। याच्यात अर्धा चमचा मोहरी मी टाकली आहे। ती तडतडल्यानंतर मी आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालत आहे आणि त्यासोबतच चिमूटभर हिंग ते पण घातलेलं आहे आणि 2 लाल मिरच्या या ठिकाणी मी देठ काढून घातलेल्या आहेत। सोबतच थोडासा कढीपत्ता पण मी यामध्ये घालत आहे। तर अशी ही फोडणी तयार आहे। ही फोडणी मी या चटणीवर घातलेली आहे। आता या ठिकाणी जे पीठ आंबवून घेतलेलं आहे ते पीठ छान असं वरती आलेलं आहे, फुलून आलेलं आहे। यामध्ये मी बारीक कट केलेली कोथिंबीर, कट केलेला कांदा आणि हिरवी मिरची हे सगळं मी बारीक कट करून घेतलेलं आहे, ते मी यामध्ये मिक्स करत आहे। त्याच्यासोबतच चवीनुसार मीठ यामध्ये घालत आहे। हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला जाडसर पीठच आपण घेतलेलं आहे, तर या ठिकाणी पाण्याची तशी गरज नाही आहे। पण जर खूपच घट्ट पीठ असेल तर थोडंसं आवश्यकतेनुसार त्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता। आता या ठिकाणी मी आप्पे पात्र घेतलेलं आहे
यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि ते गरम करून घेतलेलं आहे आणि ते गरम झाल्यानंतर या ठिकाणी मी ते पीठ घालत आहे। तर आता मी हे पीठ घातलेलं आहे आप्पे पात्रामध्ये। तर गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि आता मी हे झाकून ठेवत आहे। तर एक साधारण 4 ते 5 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे। 5 मिनिटानंतर मी आता ही एक बाजू पलटवून घेत आहे। तर गोल्डन कलर आल्यानंतर ही बाजू पलटून घ्यायची आहे आणि दुसरी बाजू पण अशीच शिजू द्यायची आहे। तर दोन्ही बाजू आपल्याला छान प्रकारे शिजून घ्यायच्या आहेत। आता मी हे आप्पे काढून घेतलेले आहेत आणि दुसऱ्यांदा पुन्हा एकदा पीठ मी घालत आहे। तेल आधीच घातलेलं आहे आप्पे पात्रामध्ये आणि गॅस मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे, झाकून ठेवलेला आहे। तर अशाच प्रकारे गोल्डन कलर आल्यानंतर एक बाजू पलटवून घ्यायची आहे, पुन्हा दुसऱ्या बाजूनी असंच प्रकारे ती दोन्ही बाजू आपण शिजवून घेणार आहोत। तर गरमागरम आप्पे तयार आहेत। तर हे गरमागरम आप्पे शेंगदाणा चटणी सोबत अतिशय छान लागतात। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।